एका दिवसामध्ये चक्क 13 ब्लाऊज मी माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा शिवलेले आहेत. आणि हे ब्लाऊज पूर्ण झाल्यानंतर रात्री 3 वाजता मला इतका आनंद झाला की मी एका दिवसात एवढ्या ब्लाऊजची ऑर्डर पूर्ण केलेली आहे. तर नमस्कार मंडळी, मी सोनाली आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. आदल्या दिवशी ह्या कामाला सुरुवात झाली, कारण यामधले 3 ब्लाऊज अरिवर्कचे होते आणि बाकी सगळे सिंपल पण पॅटर्नचे ब्लाऊज होते. त्यामुळे हा रेड कलरचा जो ब्लाऊज बघताय याचा व्हिडिओ मी मागच्या व्लॉगमध्ये तुमच्याशी शेअर केलेला आहे. आदल्या दिवशी मी हा एक ब्लाऊज बनवायला घेतलेला आहे. सिंपल ब्लाऊज होता हा, साधारणतः मी 2 तासामध्ये हा पूर्ण केलेला आहे. आणि हा कसा ब्लाऊज होता, सिंपल 3 लाईन्सचं काम होतं यावरती. सो मी हा 2 तासात पूर्ण केला. त्यानंतर घेतलेला आहे मी दुसरा ब्लाऊज बनवायला. हा बोटनेक ब्लाऊज असल्यामुळे मी स्वतःच बनवला. आणि तिसरा अरिवर्कचा ब्लाऊज होता जो स्टिच केल्यानंतर तुम्हाला व्हिडिओमध्ये शेवटी बघायला मिळेल. तो मी माझ्या स्टुडंटला दिला होता बनवायला, कारण तो सिंपल होता आणि मला समजलं होतं की मला तो माझं बनवून होणार नाही आहे. सो त्यामुळे मग मी हा घेतलेला आहे अरिवर्कचा बोटनेक ब्लाऊज, की ज्याचं मार्किंग बघा इथे मी कस्टमरकडनं अशा पद्धतीने लिहून घेतलं होतं. आणि त्यानंतर आता मी याचं मार्किंग करती आहे ब्लाऊजवरती. सो पहा तुम्ही इथे ब्लाऊजवरती मी मार्किंग करून घेतलेलं आहे. बोटनेक ब्लाऊज फ्रंट पंचकोणी होता. त्यानंतर स्लीव्सचं सुद्धा मी मार्किंग इथे करून घेतलेलं आहे. तर बघा त्यातला हा जो रेड कलरचा ब्लाऊज होता हा पूर्ण झालेला आहे. आणि मी घेतलेला आहे पुढचा ब्लाऊज करायला अरिवर्कचा. तर हा पण फ्रंट पंचकोण होता. तर मी तुम्हाला हे इन जनरल दाखवते, कारण माझ्याकडे तितका वेळ नव्हता की मी तुम्हाला प्रॉपरली सेटअप करून वगैरे मी ह्या सगळ्या गोष्टी दाखवू. मी हा ब्लाऊज बनवून घेतला. आता पुढच्या याच्यासाठी अरिवर्कची स्टँड प्रिपेअर केली. आणि हे सुद्धा मी हे रात्री 3 वाजेपर्यंत जागून हे काम पूर्ण करून घेतलेलं आहे. तर आत्ता वाजले जवळजवळ 11 साडे 11 आणि ओमचा इथे अभ्यास सुरू होता, कारण जोपर्यंत मी झोपत नाही तोपर्यंत तो सुद्धा झोपत नाही. सो जेव्हा अशा पद्धतीने कामं करायचे असतात तेव्हा डे नाईट जागून काम करावं लागतं. झोप आणि तहान भूक ह्या सगळ्या गोष्टी मागे सोडाव्या लागतात. सो झालेली आहे सकाळ, आणि सकाळी ओमचं आवरून 6 वाजता त्याचं 7 वाजता टिफिन रेडी करून तो शाळेत गेला. त्यानंतर मी माझं घरातलं बेसिकली सगळं काम आवरलेलं आहे, कारण किचन ओटा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तशाच ठेवून चालत नाही. त्यामुळे मला शक्य होईल तेवढं मी मॉर्निंगला जेवढं जमेल तेवढं मी आवरते. त्यानंतर मी आलेली आहे आता रूममध्ये, आणि मी आता इथे क्रॉस चेक करते की मला काय काय कामं करायची आहेत आणि कुठल्या कुठल्या कामांच्या असतात. आता जेव्हा तुम्हाला एका दिवशी खूप सारे ब्लाऊज स्टिच करायचे असतात तेव्हा तुम्हाला मी ट्रिक्स सांगते. मी काय केलं, डीपनेक जे ब्लाऊज होते ते ब्लाऊज मी वेगळे काढून ठेवले. एकाच कस्टमरचे ब्लाऊज जरी असले तरी एखाद्या वेळेस बोटनेक असतो, एखाद्या वेळेस वेगळा नेक असतो, एखाद्या वेळेस बॅकनेक पॅटर्न असतो, एखाद्या वेळेस सिम्पल असतो. सो अशा पद्धतीने ब्लाऊज होते. तर अरिवर्कचे डीपनेक ब्लाऊज होते ते मी बाजूला 3 ब्लाऊज ठेवलेले आहेत. त्यानंतर जे डीपनेक सिम्पल ब्लाऊज होते ते वेगळे ठेवले, त्याचे प्रत्येकाचे अस्तर मी कट करून त्यावरती ठेवलेत. त्यानंतर जे बोटनेक ब्लाऊज होते ते सगळे वेगळे काढून ठेवलेले आहेत. अजून भरपूर सारे ब्लाऊज मला स्टिच करायचे होते. तर हे पाहू शकता. पण आत्ता सध्या मला ही नवरीची ऑर्डर होती. ही नवरी जी आहे ती फलटणची होती, त्यामुळे मला हे ब्लाऊज वेळेत द्यायचे होते, कारण जाणं येणं तितकं पॉसिबल नव्हतं. सो त्यामुळे मला घाई झालेली आहे. सो मी आज ठेवलेले आहेत जवळजवळ आत्ता सकाळी मी 4 ब्लाऊज कट करून घेतलेले आहेत. तर तुम्ही पाहू शकता एक मशीनवर आहे, हे 2 आहेत, आणि हा रेड कलरचा एक ब्लाऊज आहे. असे 4 ब्लाऊज मी कट केलेत आणि हे मला 12च्या आत कंप्लीट करायचे आहेत. आणि आज मी दिलेली आहे क्लासला पूर्णपणे सुट्टी, कारण मला हे ब्लाऊज पूर्ण करायचे होते म्हणून. सो आणि तुम्हाला इथे एक महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिली, की मी दिवसभरामध्ये जे काही शूट केलं होतं त्यातले व्लॉग जे होते ते काही 2-3 व्हिडिओ माझ्याकडनं डिलीट झालेले आहेत. सो पहिले डायरेक्टली रात्री 3 वाजताचा हा व्लॉग आहे जो तुम्हाला मी शेअर करते आहे. हा बोटनेक ब्लाऊज मी कंप्लीट केला, आणि बघा आत्ता सध्या 1:30 वाजलेले आहेत आणि सगळे माझे ऑलमोस्ट ब्लाऊज पूर्ण झालेत आणि शेवटचे 2 ब्लाऊज राहिले होते. तर हा 1:30 वाजता मी 1:45 वाजता मी हा अरिवर्कचा ब्लाऊज पूर्ण केला आहे. त्यानंतर हा एक अरिवर्कचा ब्लाऊज आहे जो मला कट करायचा आहे आणि स्टिच करायचा आहे. तर हा सुद्धा ब्लाऊज मी पूर्ण केलेला आहे. तर वाजलेले आहेत बघा 2:15 वाजलेले आहेत, आणि हा सुद्धा ब्लाऊज मी कट करून स्टिच केला आहे, आणि हुक लुक मी स्वतःच बनवलेले आहेत. तुम्ही पाहू शकता माझ्या चेहऱ्यावरती इतकी झोप आहे, कारण 2 दिवस मला झोप नव्हती. आणि आज ना नरेंद्रसुद्धा माझ्यासोबत जागले, कारण त्यांना माहिती होतं की हिची कालही झोप झाली नाही, आणि जर ही एकटी असेल तर ही झोपून जाईल आणि कस्टमरची ऑर्डर पूर्ण होणार नाही. आपण म्हणतो ना
सक्सेसफुल पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो, पण मी सांगू का तुम्हाला, माझ्या सक्सेसच्या मागे माझ्या खरंच नवऱ्याचा हात आहे. कारण जेव्हा मी खरंच स्ट्रगलमध्ये असते किंवा खरंच मला एखाद्या कस्टमरचं काम पूर्ण करायचं असतं, तर माझं मोटिवेशन म्हणजे माझा नवरा आहे आणि माझ्या नवऱ्याशिवाय मी खरंच इथपर्यंत पोहोचू शकत नाही. आणि आजची सुद्धा ही 13 ब्लाऊजची ऑर्डर मी माझ्या नवऱ्यामुळेच कंप्लीट करू शकले. सो तुम्ही पाहू शकता, सकाळपासून जे दिवसभरात मी ब्लाऊज बनवले होते, त्यातले जेवढे ब्लाऊज झाले होते तेवढे मी 6 वाजता मावशींना दिले होते हुक लूक करण्यासाठी, आणि बाकीचे जेवढे मी नंतर उशिरा केले ते ब्लाऊज मी स्वतः हुक लूक केलेले आहेत. सो इथे पाहू शकता तुम्ही, ब्लाऊज हे कस्टमरचे कंप्लीटली 13 ब्लाऊज आहेत. आणि हे नवरीचे जे ब्लाऊज होते जे महत्त्वाचे, ते मी तुम्हाला पुढे दाखवते. तर हा सगळ्यात पहिला ब्लाऊज होता तिचा साखरपुड्याच्या साडीवरचा. याला मी बनवले होते असे हँगिंग्स, यातले मी रील शूट करून बरेचसे शेअर केले होते. यालासुद्धा मला खूप वेळ गेला, नंतर मणी वगैरे लावायचे होते. त्यानंतरचे जे ब्लाऊज होता लग्नाच्या साडीवरचा शालू होता, तर त्याचं थोडंसं वेगळं पॅटर्न केलं. मला हा तुमच्याशी शेअर करायचा होता, पण मला वेळच नाही मिळाला. त्यानंतरचा पुढचा ब्लाऊज आहे हा, तर तुम्ही आरीवर्कचा ब्लाऊज पाहिला. हा तिचा घाण्याच्या साडीवरचा ब्लाऊज होता, घाण्याला जी साडी नेसणार होती ती. त्यानंतर हा होता तिचा विधींच्या साडीवरचा ब्लाऊज, ज्याला बॅक साईडला आपण हँगिंग्स वगैरे लावलेले आहेत आणि चंद्रकोर आहे. त्यानंतरचा पुढचा ब्लाऊज होता हा, आय थिंक तिचा पूजेच्या साडीवरचा ब्लाऊज होता. याला सिंपल, हा मी माझ्या स्टुडंटकडनं ह्याचं वर्क बनवून घेतलं होतं, कारण याआधी तिने वर्क असं बनवलेलं आहे, त्यामुळे मला टेन्शन नव्हतं, वर्क बनवून घेतलं. त्यानंतर हा एकदम सिंपल ब्लाऊज होता जो तिचा घागऱ्यावरचा होता, आणि बाकीचे तिचे सिंपल ब्लाऊज होते की जे डेली वेअर साड्यांवरचे लग्नानंतर लागतात. अशा प्रकारे 13 ब्लाऊज होते, त्यामध्ये 2 तिच्या आईचे होते आणि तिचे 11 टोटल ब्लाऊज होते. सो असं हे ब्लाऊजचं बिल जवळजवळ 13,000 रुपये बिल झालं होतं. आणि 2 दिवसात मी हे ब्लाऊज कंप्लीट केले, म्हणजे 1 दिवसासाठी आरीवर्क आणि एक दिवसासाठी पूर्ण स्टिचिंग, असं हे ब्लाऊज. आणि रात्रीचे वाजलेले आहेत, खरं दाखवते कंडिशन, रात्री 3:30 वाजता मी इथे झोपते. तुम्ही विचार करा, खरंच इतकं सोपं असतं का, की जेव्हा एका दिवसात एखादी महिला एवढं काम करते आणि तिच्यामध्ये तेवढे त्राणच राहत नाही. कालसुद्धा मी रात्री 3-3:30 वाजता झोपली आहे. सकाळी परत 6 वाजता उठून मी ओमला टिफिन वगैरे करून देऊन ते सगळं त्यांचं करून मी आज दिवसभरामध्ये हे 13 ब्लाऊज स्टिच केले आहेत. आणि आजसुद्धा रात्री मी 3:30 वाजता झोपत आहे. तर आता चला बाय बाय, आजचा ब्लॉग इथेच थांबवते. पण उद्या मी खूप उशिरा उठणार आहे, कारण 2 दिवस शरीर इतकं थकलेलं आहे. सो चला भेटूया उद्याच्या छानशा ब्लॉगसोबत. बाय बाय.